नमस्कार, राम राम मंडळी, शुभ सकाळ. तर हे आहे माझ्या गावाकडचं सकाळचं वातावरण बरं का. तर किती छान वाटत आहे बघा, आभाळ वगैरे एकदम मस्त सुटलेली थंड हवा आणि माझ्या घराच्या समोरचा परिसर, तर समोरच मंदिर आहे. त्याच्यानंतर मग सकाळी ते चूल पेटवली होती आणि चुलीवरती मस्त पाणी तापायला ठेवलेलं होतं. तर बघा, खूप दिवसातून ना गावाला गेल्यावरतीच असं गरम पाण्याने आंघोळ करायला भेटते, म्हणजे चुलीवरच्या पाण्याने बरं का. आणि चुलीवरच्या पाण्याने आंघोळ केल्यावरती खरंच खूप छान असं रिलॅक्स वाटतं. तर तुम्हाला वाटतं का? नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे. मस्त. आणि सकाळचे 6 वाजलेले होते बरं का. आणि हा पाहुणा बरं का आलेला आहे आमच्याकडे यात्रेसाठी. यात्रा चालू आहे आणि हो, व्हिडिओ जुना आहे बरं का. तर मस्त गावाला ना, जर उन्हाळा जरी असला ना तरी सकाळी ना पहाटे थंडी वाजतेच. मग काही चुलीवरती पाणी ठेवून मस्त मी शेकत बसलेली होती. पाण्याला जाळ घालत घालत ना शेकतसुद्धा बसलेली होती. आणि ह्याच पाहुणा सकाळच्या पारीला JCB ट्रॅक्टर खेळणी शोधत होता बरं का. म्हणून मग ह्याला पण घेतलं आणि खूप काही बोलत होता, म्हणून इकडे मी हसतसुद्धा होती. तर खूप बोलत होता, एवढा छोटा होता तरी. आणि मस्त ना गरम गरम वाटत होतं. मस्त मी चेहरा आणि कान वगैरे शेकत होती. तर थंडीत ना असं शेकायला खूप छान वाटतं. आणि तुम्ही गावाला गेल्यावरती असं मस्त चुलीला जाळ वगैरे घालत बसता का? आणि थंडीत तर खरंच चुलीमोरं बसायला खूप आवडतं बरं का, कारण एवढी छान ऊब लागते ना. आणि हाताने मस्त मी शेकत होती आणि इकडे गप्पा वगैरे चाललेल्या होत्या. आता इथे आपलं पाणी ना एकदम कडकडीत तापलेलं होतं, तुम्हाला वाफा दिसतच आहेत. आणि खरंच अशा चुलीवरच्या जेवणाचा म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीचा खरंच गावाकडे ना आनंद वेगळाच असतो. म्हणून ना गाव खरंच खूप आवडतं बरं का. ह्या गोष्टी फक्त गावालाच बघायला मिळतात आणि खूप दिवसातून बघायला सुद्धा किती छान वाटत आहे. आणि खरंच बरं का, चुलीवरचं पाणी आणि हिटरच्या पाण्यावरती खरंच खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे बरं का. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मग तुम्हाला हा सगळा नजारा बघून किंवा गावाकडचं वातावरण बघून कसं वाटलं किंवा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.